डोळे उघडले का त्याला दोन गोष्टी दिसतात, सलाईनाच्या नळ्या, बाटली. पोरानं 5वीला बाटली पाहिली, जे बी लागलं तर भाताच्या डाव्या वय बाटलीच ओतली. बाळाच्या कपड्यावर लय 6वी लिहायला येते. पुरावा अध्याय नंबर 18 ओवी नंबर 101 ललाटीचे लिहिले ते काही केलं ना मोडेगा, त्याच्या कपड्यावर शेवटी येते. मग त्या बाळाला आजी मांडीवर घेते आणि त्या बाळाला नाव आजीनं ठेवायचं असतं. नाव आजीनं ठेवायचं. हे वाढदिवस बिडदिवस, हे वाढदिवस हे आत्ता आलेत महाराज. हा एक नवीन आयटम निघलाय 15 वर्षापासून. नाही ते पहिलं नव्हतं कोणी. पहिलं जन्मतारखाच बोगस होते तर कोणचं काय होईल. आता तुमच्या माझ्या जन्मतारखा खरं सांगा ओरिजिनल आहे का. आपल्याला शाळेत कधी घातलं, लबाड बोलायचं नाही. आपल्याला शाळेत घातलं तर गुरुजीला बी वाटत होतं, घ्यावा का नाही बा गडी. गुरुजी म्हणायचा इतका मोठा, आपला बाप म्हणायचा वाढलाय. मग गुरुजी म्हणायचा जन्मतारीख, आपला बाप म्हणायचा त्याच्या आईला विचारावं लागल. मग आपल्या वेळेस काय कॅलेंडर होतं. मग आपल्या आईला विचारलं का हे कधी झालं, आपल्या आईचा ठोक ताळा. भाऊ ज्या वर्षी लय पावसाळा झाला त्या साली थोरला, आणि तुझ्या बापाचा गांजा पकडला त्या साली धाकटा. आणि वड्याला पाणी आलं आणि तुझा बापा अखेरात आंब्यावर अडकला त्या साली ठकी, आणि तांबड्या गायला काळा गोरा झाला त्या साली गंगी. गुरुजी म्हणलं आता कालवडून वासरू सापडू कुठं. मग गुरुजी नावाचा प्राणी पहिल्यापासून हुशार. मग त्यानं ते बसवले 1-6 ते 15-6. ज्यांच्या ज्यांच्या जन्मतारखा 1-6 ते 15-6 आहे, हे सगळी गुरुजीनं केलेली ऍडजस्टमेंट आहे, जनरल रजिस्टर. नाही तर कायचा वाढदिवस काय हे आता निघलं एवढंच. काय काय माणसं तर 2दा करतात वर्षातून. हे नाही. चला बाळ बाहेर आलं, आजीनं मांडीवर घेतलं आणि आजीनं त्याला नाव ठेवलं. कसं ठेवलं ऐका. अध्याय नंबर 17 नंबर लिहून घ्या ओवीचा. अध्याय नंबर 17 ओवी नंबर 329. उपजली या बालकाशी नाम नये तयापाशी आणि मारिल्या नावे हाका ओ देत उठे. बाळ बाहेर आलं, आजीनं मांडीवर घेतलं आणि त्याला श्याम हे नाव ठेवलं. तो बाळ तयार झालं बाळ तयार. मग आता त्याला देवानं दिल्या 14 गोष्टी. आता शिक बाळ बाहेर आलं बरं का, आलं. आता त्याला किती गोष्टी दिल्यात, 14. पटापटा मोजा. 1 हात, हात हात फक्त माणसाला. मग आता हाताचा वापर काय, पानं पिसणं. ऐका हाताचा वापर. शरीर शुद्ध होईल स्नानानं, मन शुद्ध होईल नामानं, चित्त शुद्ध होईल ध्यानाने आणि धन शुद्ध होईल दानाने. फायनल. हात 1 माणसाला 14 आहेत बरं का. 2 बोलणे आणि नीट बोलावा. शक्यतो बोलूच नाही. एखाद्याने गाडी घेतली ना, हसावं, चांगलं झालं. हप्त्यावर घेतली असं. एखाद्याने लय हुंडा घेतला, पुरीत खोट असेल, अरे पण तू गप ना. एखाद्याने घेतलाच नाही, लफडा असेल, उरफटच. नीट बोलायचंच नाही. नीट बोलायचं नाही. बोलावं तर एक वाक्य सांगा, फायद्यातच बोलावं. नाही तर थोरल्याच्या पोराचं सुपारी फुटली, लग्न जमलं, धाकटा काही बैठकीला नव्हता. मराठ्याचा वाटतो. ती काही बैठकीला नव्हतं, ती गावाला पाणी भरीत होतं. आणि पाहुणे गण लावून त्याच्याच बांधाने गेले. तो खांद्यावर खोरं घेऊन पाहुण्याला म्हणतो, राम राम, इकडं कुठं. पाहुणे म्हणले, आपली पोरगी दिली तुमच्या भावाच्या पोराला. त्यानं एकच शब्द म्हणायचा, चांगलं झालं. विषय मिटला. आता भावाभावांचं जमत नाही, माझ्या नाही, तुमच्या नाही, घरोघर मातीच्या चुली. पाहुणे कुठं त्याच्यातून सुटलेत. फक्त एवढं म्हणायचं, घराकडे त्याला चहा घेऊ. हा पाहुण्यांना तिथंच म्हणला, आमच्या भावाच्या पोराला तुमची पोर पहा बरं. मोडलं लगीन. लगीनच मोडून मोकळा झाला आणि डीपी जळाली, गहूच वाळून गेला. ती वाईट करू नये. एक पाया पडून वाक्य सांगा, आयुष्यात चांगलं करता आलं नाही ना मला तर कधी करू नका. पण चांगलं करणाऱ्याला चांगलं होत असेल तर केल्याशिवाय राहू नका. वाईट करूच नाही कोणाचं. जुनी आजीबाई सांगायची आमची 9वार साडीतली, कुणाचंही चांगलं व्हावं त्याच्या मागं आपलं व्हावं. वा. जुन्या आजीबाईला जर विचारलं ना आपल्याला मुलगी त्या घरात द्यायची आहे, तर आजीबाई काय म्हणायची माहिती का, भाऊ त्यांचं नामचं जमत नाही, पण माणसं नंबर 1 आहे, नाव ठेवायला जागा नाही, देऊन टाक, शेवटी नशिबाचा भाग. आजीबाई शिकलेली नव्हती,
पण विचाराची पातळी किती मोठी होती. त्यांचं आमचं जमत नाही भाऊ, जाणं येणं नाही, बोलणं नाही, पण माणसं नंबर एक आहे. शेवटी न शिवाचा भाग. आता माणसं म्हणतात तुम्ही पहा अजूनही बी नावंदर, झवर, खटोड, शर्मा, वर्मा यांचे भाऊ जर वायले निघले ना तर फक्त मध्यभागी भीते. इकडं वस्तू जर मिळाली नाही तर तो म्हणतो इकडं घे. कोणचं दुकान आहे भाऊ? आपला काय म्हणतो माहिती का, कुठंही घे. शिरूरला जाय पण मलठणमध्ये घेऊ नको. म्हणजे आपल्या लोकांचे निगेटिव्ह विचार आहेत, इतरांचं तसं नाही. ऐका पुढं आता. हात एक झाला बरं का आत्ताशी. हात एक, बोलणे दोन. एकच वाक्य द्रौपदी बोलली आंधळीची पोरं आंधळी, महाभारत घडलं. एकच वाक्य सीता बोलली लक्ष्मण भाऊजी, ज्या अर्थी माझ्या रामाला तुम्ही सापडायला जात नाही त्या अर्थी माझ्या तुमच्या मनात माझ्याबद्दल काहीतरी पाप आहे. महाभारत रामायण उलट फिरलं. हात एक, बोलणे दोन. बोलणे दोन किती झाले? दोन. किती शिकायचे? 14. 3. हात एक, बोलणे दोन. 3. हसणे आणि हसत जा. पाया पडून सांगतो सगळ्या रोगावर एकच औषध आहे, हसणे. हसत जा. माझं कीर्तन ऐकलं ना, माझं 6 महिने सर्टिफिकेट न्यायचं आपल्याकडून. त्याला अटॅक आणि BP नाही. मोकळा हसतो घरी गेलो होतो एकटा. आणि हसत जा महाराज. देवाने दिलेली देणगी हो. जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात, आणि जी गालात हसतात प्युअर मुख्या माझाची महाराज लई धोकादायक हो. आणि जी माणसं मोठ्यानं बोलतात ती निर्मळ असतात, आणि जी हळूच बोलतात कामच दाखवतात. माणसं डेंजर असतात. हात एक, बोलणे दोन आणि हसत जा. आणि पाया पडून सांगतो आज हसू गेलं म्हणून ऐका, माणसांना कॅन्सर राहिला नाही. आज कॅन्सर मुक्त महाराष्ट्र आहे, पोलिओ मुक्त महाराष्ट्र आहे का नाही? बोला. आहे कॅन्सर नाही, पोलिओ नाही. आज 3च रोग आहे लोकांना. एक शुगर. कीर्तनात बसलेले 70% पेशंट आहेत माझ्यासकट. शुगर. 2 BP. 3 अटॅक. आता यांची कारणं ऐका आणि औषधं ऐका. शुगर का वाढते शुगर? कोणताही वाईन प्रॉडक्ट कोणताही वाईन प्रॉडक्ट बिगर अल्कोहोलचा तयार होऊ शकत नाही. यावर तुमचं मत काय? तुम्ही हा म्हणा नाही म्हणा. कोणतीही दारू घ्या, डिप्लोमॅट घ्या, आरशी घ्या, इंडिका घ्या, 90 घ्या, देशी घ्या, वड्याची घ्या, संत्री घ्या, मोसंबी, कोणती घ्या, तिच्यात काय? आणि कमी वयातली माणसं व्यसन करायला लागल्यामुळं ते अल्कोहोलचं प्रमाण शरीरात वाढलं. जसं ऊसाची जी साखर आहे, ऊसाची यस म्हणा, यम म्हणा, ही साखर कशी आहे जर कोणी शिकलेलं असलं तर ध्यानात येईल. त्या साखरेचं सूत्र असं आहे, साखर कारखान्यातले कोणी असले तर C12, तिथं सूत्र सांगतो तुम्हाला. C12 H22 आणि O11 अशी साखर आहे ती. तिच्यात कार्बन 12 आहेत, हायड्रोजन 22 आहेत आणि ऑक्सिजन 11 आहेत. अशी जी साखर आहे तिच्यात 2 प्रकार आहेत, सुक्रोज आणि फ्रुक्टोज. अशी जी क्वालिटी आहे तिच्यात अल्कोहोल आहेच. कमी वयात भारी ब्रँड घेतल्यामुळं शुगर वाढते. याच्यावर तुमचं मत काय? मग एकानं मला कीर्तनात शंका घेतली, दारुड्याला शुगर होती का? असं नाही. बाजरीची भाकरी सतत खाणारालाही शुगर वाढते का? तिच्यातही शुगर आहे. बाजरीत तर जास्त शुगरीचं प्रमाण आहे, बाजरीमध्ये सुद्धा शुगर आहे. मग शुगर वाढते. कारण आता अटॅक का येतो माणसाला, किंवा माणसं अटॅक येतो, किंवा माणसं BP का वाढतो? तर ह्या 5-6 वर्षात माणसं बोलायची बंद झालीत, बोलत नाही. पाया पडून सांगतो बसणाऱ्या सगळ्या माणसांना,
तुमच्या माझ्या मनात जे दुःख असेल ते कुणातरी पुढे प्रगट करीचा. दाबून ठेवू नका. नाही दाबून ठेवू नये दुःख. ते कुणातरी पुढे प्रगट करत जा. मग काही माणसं एकटेच का म्हणून बोला त्या. म्हातारी माणसं पहा बैलाशी बोलत्या, म्हातारी कुत्रेशी बोलती, मांजरीशी बोलती. बोलत जा आपलं दुःख. आता हे काय झालं, ह्या मोबाईलमुळं माणसांचं बोलणं बंद झालं. माणसं बोलतच नाहीत. प्रत्येक घरात सायलेंट शांतता आहे. 3 खोल्यांमध्ये 3 गेम चालू आहे. एका खोलीत गुड्डीची गेम आहे, एका खोलीत पप्प्याची गेम आहे. या दोघांचं काय चाललंय यांचं यांनाच माहिती. पण अख्ख्या खोल्यांमध्ये गेम आहे. बोलणं 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 बंद. पूर्वी एसटीत गालका व्हायचा, आता एसटी आली बी गेली बी. कानात 2 स्टेथोस्कोप घालायचे, झुलत राहायचं बस. बोलणं बंद. एका बाईनं भात खाल्यावर वरण मागितलं. तिला समजानच आपण काय खातो. कानात वायरी, नुसतं झुलायचं. काही तर माणसं येड्या बाबलीत बसत आहेत अंधारात एकटेच. एक तर गाडीतून उतरलं, त्याच गाडीत परत चढलं. कंडक्टर म्हणलं तुम्ही हातात आले. काही एसटीत बसत आहेत. कंडक्टर 10 मिनिटं त्याच्या पुढे उभा होता तिकीट काढायला. तो गडी तिकीटच काढी ना, हलत कान फाटीतच ठेवून सावध झालं. एक लग्वीला गेला आणि फोन आला. मग चैन तर खोलावं का नाही. बोला ना माणसं. बोलणं जवळजवळ सोडून दे. काही तर मोटरसायकलवर जर चालल्या ना अवलादी, एक काडी याच्या कानात, एक पुढच्याच्या कानात. गाणी ऐकत चाललं. बाबूराव आला, धनगरवाड्यात घुसला. सगळं झालं, कुत्रंच आडवं आलं. वायरच गुथली, मिळालंच ती. हसत नाही. एक गाईचं दूध काढाय गेला आणि कानात वायरी मोबाईलच्या. मग बादली तर न्यावं का नाही. अख्खं दूध खाली गेलं बा. एकानं परादिशी कॅनॉलला पाणी आलं म्हणून कांद्याचं रोप उपटून ठेवलं. एक तर बाया मिळत नाही आणि पाणी नाही. तुम्हाला रोटेशनमध्ये चिंगळी का होईना पण येऊन जाईल. 300 रुपये रोजानं बाया घेतल्या त्यानं. 3,000च्या बाया रोप उपटून बसल्या वाफ्यात. पाणी आलं म्हणजे नाही. तो गेला मोटर चालू कराय. 3 किलोमीटर मोटर होती. खोक्याजवळ गेला आणि फोन आला. तसा वाफ्यात आला तो. बटनच दाबलं नाही त्याला. पाणीच नाही वाफ्यात. परत नदीला गेला मोटर चालू कराय. लाईट गेली. 3,000 भरून दिले बाहेर. हात 1, बोलणे 2. आता 2 झाले बरं का. हसणे 3 झाले बरं का. 4. हात 1, बोलणे 2, हसणे 3. आता सगळे प्राणी आडवेत. एवढाच गडी उभा आहे. बैल आडवा आहे पण आवताला सरळ आहे. गाय आडवी आहे पण दुधाला सरळ आहे. यावला दिसाय सरळ आहे. वाघाय आडवी आहे. माळ घाल टिकल का. पुढचं एकानं मला विचारलं, एवढ्या संतांनी चमत्कार केला, रेडा बोलवला, भिंत चालवली, मग आत्ताच्या कीर्तनकारांनी काय एखाद्यानं काही चालू नाही भिंत. त्याला मी सांगितलं तुला बाकीच्या बॉसची काय गरज आहे. तुला मी एकटा भिंत चालून दाखवतो इथं आत्ता. हा मंडप असा मलठणमध्ये नेऊन टाकितो. तू फक्त वाघ हो बसून ये. भिंत अशी कधी चालत का बावळ्या. पळ मग पुढे डोकं लावायचं कसं हे करायचं त्याला आखलीचा पत्ता नाही. एकानं मला विचारलं का हो एवढं पंढरपूर जर वैकुंठ आहे तुमचं, आमचं तुमचं जर वैकुंठ आहे तर पंढरपूरमध्ये पांडुरंगाचं मंदिर रुक्मिणीच्या पुढं का. पंढरपूरमध्ये पांडुरंग कुठं आहे, पुढं रुक्मिणी. मग मी त्याला म्हणलं तुला भेजायचं काही. आजही पांडुरंग जर मोटरसायकलवर चालला तर रुक्मिणी कुठे आहे. उलटी आमची रुक्मिणी अंतर सोडू नये. ही रुक्मिणी पांडुरंगाच्या माग बसते, पांडुरंगाची मांडी दाबते, मधून मुंडक पुढं काढते. नरसिंह अवतार 2 मुंडके त्याला. पांडुरंगाला सांगते राईट लेफ्ट स्पीड ब्रेकर पलटी. सरकली पांडुरंगाच्या गुडघ्याची वाटी. त्याला विचारलं काय झालं, कुत्रं आडवं गेलं. कुत्रं सीझन सोडून रोडवर येत नाही.
चला हात एक बोलणे 2, 14 आहेत बरं का. हात एक आणि हे लिहून घ्या. हात एक बोलणे 2, हसणे 3, उभा 4. आता दुसरं, प्रत्येक प्राण्यात 4 कोश आहेत. प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश. नीट ऐका. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि 5वा कोश आहे आनंदमय कोश. फक्त माणसात आहे. आता 14च्या 14 सांगतो म्हणजे अभंगाकडे जायला. हात एक, जेवढे ध्यानात राहते तेवढे ध्यानात ठेवा. हात एक बोलणे 2, हसणे 3, उभा 4, आनंद 5, लज्जा 6, स्मरण 7, विचार 8, बुद्धी 9, पुण्य 10, कर्म 11, देवाला मिळाला नाही 12, देव इच्छा करतात 13 आणि हाच देव आहे 14. माणूस तयार झाला त्यानेच विचार करावा. अवलादी डांबरी होणार बाई वाड्यावर आणरा तो भाड्याच्या घरात. चला थोडं पुढं. आत्ताशी कीर्तनातला एक मुद्दा संपलाय. मानव ज्ञान प्रधान, पशु. आणि का त्याचे एवढे तासभर गेलेली कारणं. आजच्या कीर्तनातला दुसरा मुद्दा, कीर्तन ऐकणाऱ्यांना सूचना. दरिद्र्यवानी बसायचं नाही, तोंड सोडून मिळून द्यायचं नाही. काय देवानं वाईट केलं नाही आणि केलं याच्यापेक्षा काय करावं. रिलॅक्स जगायचं महाराज. फक्त कीर्तनच एवढी जागा राहिली का चांगलं ऐकायला मिळतंय, नाही तर सगळीकडे बोंग्या झालाय. 2 पोरं एकत्र बसले तर प्रेयशीच्या गप्पा आहे. 2 पुरी एकत्र बसले तर पळून जायचं आपल्याने. 2 पुढारी एकत्र बसले तर 14ची हवा 19ला आहे का याचा विचार आहे. 2 बाबा एकत्र बसले तर एकमेकाला नाव ठेवतात. 2 भजनी एकत्र बसले तर एकमेकाला कुटाळा करतात. 2 सर्व्हिसवाले म्हणतात भागत नाही, त्यांच्या बायका म्हणतात परवडत नाही. 1 रुपयानं दूध वाढलं 1 रुपयानं तर नोकरीवाल्याची बायको म्हणते दूध प्यावा का नाही. 4 रविवार सुट्ट्या, 2 शनिवार तो नवरा घरी, 90,000 पेमेंट. 11ला जातो, 5ला येतो, 3 वेळा लगविल जातो. पेमेंट किती आहे 90,000. किती रुपयानं वाढलंय 1 रुपये. ती म्हणते दूध प्यावा का नाही. तो नवरा दूध पितो कधी बाई. तो नवरा जे पितो ते 72 रुपये पावशेर आहे. ते उलट तो आणून ठेवतोय फ्रीजमध्ये रविवारी हाल नको म्हणून. फक्त बोंबला त्यात लोक. दुष्काळ 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 फक्त दोघांनी भोगलाय बस. 1 शेतकरी आणि 2 त्याच्या दारातली गाय. तिसरा कोणला दुष्काळ आहे. कोणला दुष्काळ. उगाच आपल्या लोकांनी आळायचं बाया दुष्काळ. काय रोग झालाय, काय नोकरीवाल्याला रोग झालाय, काय आम्हाला रोग झालाय. उगाच झाकली 1.25 लाखाची लोकच दे. काय रोग झालाय, काय सर्व्हिसवाल्यांना रोग झालाय, काय आता दुष्काळ आलाय. दुष्काळ फक्त कोण भोगू राहिलंय शेतकरी. आणि त्याचं सगळ्यांनी केलंय भांडवल. त्याच्यावर आणून सोडून द्यायचं. त्याची 3 वर्ष मोटर चालू नाही, त्याचं लाईट बिल माफ करून काय उपयोग. 3 वर्ष झाले त्यानं बटनच दाबेल नाही. तुम्ही बधीर होईल माणसं महाराज. तुम्हाला मी सुधरत नाही काही. तुम्ही आता माया पुढे बसली का खरंय खरंय खरंय. मी निघून गेलो का धंदा आहे त्यांचा. झाले मोकळे. तुम्ही घातल्या दुसऱ्याच्या चपला गेल्या निघून. लोकही मी जागेवर नाही राहिले. माणसांची नीतिमत्ता पार ढासळून गेली मला. पण आता काळ पहिला राहिला नाही. आता तरुण पोरं वीर ध्यानात ठेवा, कार्यकर्ते बिरेकर्ते. काळ फार वाईट आला आता. 15 वर्षापूर्वी दंगली करणं, मोर्चे काढणं, आंदोलनं करणं, टपऱ्या पेटवणं, गाड्या पेटवणं सोपं होतं. 2018ला कायदा कडक झालाय. पोलीस यंत्रणा ताईट झाली. हो ते दंगल होऊन गेल्यावर सापडी द्या बस गाडीत. तुम्हाला बस एक तर गावाला गेला स्टँडवरच उभा होता, त्याला माहीतच नाही काय झालं. बस गाडीत. तुम्हाला मी आताच उतरलो गाडीतून. या गाडीत बसा. एक तर संडासला गेलं तर डबड्या सगळं आलं. बस गाडीत. हो आणि त्याच्यातले मुद्दे ऐका पोरांनो. त्याला आणि याचं कारण आहे 100% जनता कॅमेऱ्यात आहे आणि 100% जनतेकडं मोबाईल आहे. जर कधी दंगलीच्या क्लिपमध्ये सापडले ना, तुम्हाला वाटतं आम्ही 2-4 दिवस टीव्हीला आलो, पेपरला आलो, आमची लाल झाली. लाल अशी खुटी गुतन भाऊ. खुटा उपटन पण खुटी निघायची नाही. तुम्हाला वाटतं हे नाही 3 महिने जामीन नाहीये. किती 3 महिने किती
किती? मरेपर्यंत सरकारी नोकरी नाही. तुमच्यापैकी कोणी गुतेला असेल तर त्याला विचारा ना कसं काय. त्याला फक्त म्हणा उद्या मोर्चा आहे, आग लावत्या मोर्चाला मी गावात. आपली पहिली जिरली तर दुसरी का आला भाऊ. हो महाराज, 10 वर्षापूर्वी लोक सहज अमेरिकेला जाऊन येत होती. आता जाता येते. आता पोलीस व्हेरिफिकेशन फॉर्म लागते. हो, ग्रामपंचायतीच्या सदस्याला 1.5 किलो कागद लागत आहेत. आता 1.5 किलो पॅन कार्ड, आधार कार्ड, लिंक कार्ड, बापाचं कार्ड, आईचं कार्ड, अख्ख्या गावाचं कार्ड, तेवढं करून पडताळणीत बसला नाही ते आयला चला घरी. आता दणका पाहिला राहिला नाही. आता किलोनं कागद लागत आहेत. बँकेचं कर्ज घ्यायला सुद्धा जवळजवळ 1.5 महिना जातोय घरकी घालाया. हे राहिलं. हो, अजून 2 वर्ष. आता सध्या विमानानं प्रवास करायला सुद्धा पोलीस व्हेरिफिकेशन फॉर्म लागतो. अजून 2 वर्षानं लग्न करायला सुद्धा पोलीस व्हेरिफिकेशन फॉर्म लागेल. सुपारी फोडताना यावलात कुठं गुतेले का? नाही, फोडा सुपारी. अरे गुतेले का? फोडू नका सुपारी. त्या पोरीला पोरच नाही होणार का? हा कायम तारखेला जाणार, पोर होणार का वा? बरं दंगलीची तारीख काय 5 आणि 10 वर्ष नाही, 30. हे इंदुरीकरचं कीर्तन आहे महाराज. काल सत्य, आज सत्य, उद्याही सत्य. थोडं कानाला वाईट पण फिट. त्याच्यापेक्षा भाऊ कोणच्या टोळीचे मेंबर हो नका, आमचे सभासद व्हा. 12 माही फुकाट खा. कोणचं एक नाही. तुम्हाला एक संघ महाराज, तुम्ही आमच्या टोळीत जर आले ना, श्रीमंत होणार नाही पण समाधानी व्हाल. तेव्हा चिंता बिंता काही करायची नाही. फक्त मी बोलायचं तुम्ही बोलायचं, दोघांनी म्हणून काय करायचं चिंता करून. काय करा, कोणासाठी कमवायचं आहे? बंगला आपण मानलाय, झोपती सुनन पोऱ्या, काय उपयोग आहे त्याचा? ज्या बाईला एकही सुन नाही ती बाई बोलून देत नाही कोणाला. पोपटावानी बोलत ती. माझ्या डोळ्या देखत आणायची, माझ्या डोळ्या देखत आणायची. आण ना, आण ग बाई आण. तुला अजून सुनाचा झटका माहीत नाही. वैश्य का सुना आली का तू दिंडी तुळशीवालीच झाली, तुला अजून माहीतच नाही. खेळ न ज्या पोरानं बायकोच करेल नाही ना, बायको ते कार्ट बोलून देत नाही कोणाला. ते म्हणतो बायको करू दे, अशी नीट करून टाकीन. गपची बस. असंच म्हणायचा तो बाप. भाऊ, किती जाल कुत्र पाळा, माणसं फाडून टाकणार. आणि शिवारात वाघ येऊ द्या, त्याला भुकायचं इंजेक्शन द्या, ती कानात पण भुकत नाही. ते माहिती, भुकलो का उचारलंच आपल्याला, भुकायचं नाही. ते इतर टायमाला मालका शेजारी झोपते, वाघ आल्यावर खाटाखाली जाते, हुशार ती वाघाला म्हणते वरचा नेबो, माया का मोळा उठला खाटावरचा तसाच ने गोदडी सगळं. हो, जंबूक करी गर्जना जो देखिली नाही पंचानाला. चिंता बिंता करायचं काय कारण? बरं काय साठी करायची? हे तुम्ही आणि मी रात्रंदिवस कमावले, काय मागच्यांना घेणं हो? आणि पाया पडून सांगतो, आपले दिवस दुःखात गेले हे मागच्या अवलादीला पटत नाही, सांगू नका. आता हे समजा तुम्ही मी आहे, आपल्याला 7वीपर्यंत पाटी होती, तिला साठा नाही, नुसतं खापार. बरं घरची पाट्या फोडितो म्हणून पात्र्याची घ्यायची, बोट मोडायचं पण अक्षर ओठत नव्हतं. पाट्या पात्रेच्या, खताच्या गोणीचं दप्तर. बरं दप्तरात काय पुस्तकं होती का? चिचुके, बोर, कवठ, जांभळं. पट्टे तर कमराला 9वी पोत, पट्टा करगुट्याला लाकूड. भूक लागली का आटा चढवायचा आणि जेवला का आटा उतरायचा. आणि अंडरपॅन्ट तर 9वी पोत नव्हती, अख्खा मोकळा कार्यक्रम 9वी पोत. आता जर आपण आपल्या पोराला म्हणलं ना, भाऊ अरे आम्हाला 9वी पर्यंत अंडरपॅन्ट नव्हती, ती आपल्याला काय म्हणते माहिती का? पप्पा तो दरिद्री काळ होता. म्हणजे आपण कशात मोडलोय? आपल्या पोरांना मान्य नाही ते. आपलं पोरग म्हणतं मी आता 3 वर्षाचा झालोय, 6 लाखाची गाडी दारात न्यायला येते मला. बरं मी आवरीत नाही तोवर गाडी उभी राहते. बरं ड्रायव्हरच येतो न्यायला, बाटली माय कधी टिफिन दे, बसवो गाडी. आपल्या पोरांना आपण सांगायचं नाही, आणि त्यांच्यासाठी किती केलं तर त्यांना काही त्याचं घेणं नाही. प्रत्येक माणसानं स्वतःची बाजू सेफ करायची. काय मत आहे तुमचं? किस्सा गरम येतोवर हे जग सत्य, मनगटात ताकद येतोपर्यंत जग सत्य. एकदा 60-65च्या पुढे गेला ना माणसानं काहीच करायचं नाही. 75चं म्हातारं ग्रामपंचायतीचा फॉर्म भरायला निघलं, 6 कागद फाटले, पेनच टेकानं. ती ग्रामसेवकांना फॉर्म नका भरू तुम्ही, फॉर्मच संपले. मला
वय झाल्यावर काहीच करणार नाही. आणि तुम्हाला एक सांगून ठेवतो, समाजासाठी तुम्ही काही करा, त्यांना काही घेणं नाही. काय मत आहे तुमचं? समाजाला काही घेणं नाही. समाज फक्त तात्पुरता आहे. गाथा पाण्यात टाकायला जो समाज होता तोच वैकुंठ गमनाला होता. आणि समाधी सोहळ्याला आज जो समाज रडतो ना, तोच समाज खापर फाकलं तर वय होताच. ज्यावेळेस आपली आई गरीब होती, 9 वार साडीतली होती, तिच्या डोक्याला कधी तेल नव्हतं, तेव्हा शेजारच्याच बाया तिला म्हणत होत्या तुझ्यावर चांगले दिवस येतील. ती त्या आशेवर जगत होती. तिला एकच सून आली, पहिलेपेक्षा वाईट दिवस आले. म्हणजे आयुष्यभर तिचं कष्टातच गेलं. जगाचा नियम नाही, चिंता बिंता करायची नाही. तुम्ही बोलायचं मी बोलायचं, दोघांनी मिळून करायचं कीर्तन. आज गायक वादक कुणीजन मंडपवाले माईक सिस्टीमवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये म्हणजे कैलास जोशी, तुकाराम कोंडीबा पिंगट यांच्या प्रथम वर्ष श्रद्धाच्या योगानं गायक वादक गुणीजन मंडपवाले माईक सिस्टीमवाले भावपूर्ण श्रद्धांजलीच्या कीर्तनाला सुरुवात. मग तुम्ही म्हणा आत्तापर्यंत चाललं काय होतं? आत्तापर्यंत 2च मुद्दे शिकवलेत मी तुम्हाला. विचार कोणी करायचा एक, आणि चिंता करायची नाही. आता या श्राद्धाच्या कीर्तनाला दुःखद प्रसंगाला जमलेले आपतिष्टमध्ये बरवा या कुटुंबाचा विचार करून ह्या श्राद्धाला पण एकच वाक्य सांगतो. वाक्य पटलं तर पहा. कोणती व्यक्ती मोठी व्हायची असेल तर त्याला 3 गोष्टी लागतात. 1, त्याचं प्रारब्ध उत्तम पाहिजे. 2, त्याचे प्रयत्न चांगले पाहिजेत. आणि 3, त्यावर कुणाचा तरी आशीर्वाद असला पाहिजे. पहिलं वाक्य. दुसरं वाक्य, जी माणसं मिलिटरीत आहेत, जी माणसं देशसेवेसाठी जगतात, त्याच्यासाठी एक भावपूर्ण श्रद्धांजलीचं वाक्य. जी माणसं स्वतःसाठी जगतात ती जिवंत असून मेलेली असतात, आणि जी दुसऱ्यासाठी जगतात ती कधी मरत नसतात. आणि जुनी जी माणसं आहेत मला ही कष्टानं मोठी झालेली. आपण म्हणतो वारकरी राहिले नाही, पण जुना शेतकरी 2 वारकरी होते त्याच्यात. एक काळ्या आईची सेवा करणाराही वारकरी होता, गोठ्यातल्या गाईची सेवा करणाराही वारकरी होता, आणि पांडुरंगावर निष्ठा ठेवणाराही वारकरी होता. 25 वर्षापूर्वी राजकारणामध्ये समजा आता आपले आमदार साहेब आहेत, यांच्या मागे हिंडणारे कार्यकर्ते जे होते ते निष्ठावान होते. काम हो न हो, आज नाही. आता सरपंचाला जर एखाद्याने फोन केला, हो आपली पोरगी आजारी आहे, सरपंच जर म्हणला सकाळी पाहू, तो कार्यकर्ता काय म्हणतो बाई फोनवर, कोणच्याशी बोलतो? 6 महिने तुझ्या मागं बिन भाकरीचा काला झक मारा हिंडलो का? अय दुसऱ्या पक्षात. आता लष्टांची निष्ठा राहिली नाही. आता कशावर देवळापुढं कोणी तंबाखू काढली, पुढून माणूस आला तर माणसं तंबाखू टाकून देत होती. आता एवढे आवला देत आमच्या पुढे येतात. राती कुठं होती? राती नदीला होतो, आता वड्याला चाललो. काय बोलत महाराज, माणसाने फार लाजा सोडून दिलं. मर्यादा नाही, धाक नाही, काय नाही, फक्त घमेंडखोर जगणं. काय मध्ये तुमचं? फक्त कशात जगायचं? घमेंडी. बस फक्त घमेंड राहिली, आणि फक्त 3 गोष्टी राहिल्यात. महाराज आज आपण ज्यांच्या श्रद्धाला जमलो त्यांचं एवढा मोठा समाज, एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचं नियोजन, आणि एवढ्या मोठ्या त्यांचं पुस्तकांचं प्रकाशन, हीच त्यांची श्रीमंती दिसून येते ना. प्रगट काला करायची? की आपल्या वाणीनं प्रगट करण्यापेक्षा एक वाक्य सांगा, कर्तृत्व हे कार्याला सिद्ध होत असतं, ते वाणीनं प्रगट करायचं नसतं. ही माणसं फार थोडी राहिली महाराज. आता काची माणसं काय आले? काही नाही. आता महिला मंडळ सावध व्हा, काळ अतिशय वाईट आहे, अतिशय वाईट. अहो एवढं मोठं श्राद्ध, आता 10वी बी सुद्धा बंद होणार आहेत. 10वी सुद्धा घालणार नाही लोक. आता मॉडिफाईड लोक झाले. आता 5वा आलं नाही त्यांनी. अजून 1-2 वर्ष 10वीचं सुद्धा पॅकेज निघणार बामणाला. लग्नाचं काय निघालं? लग्नाचं काय लॉसवाला काय घेतोय? पॅकेज. तो म्हणतो फक्त नवरा नवरी आण, वर नाही आलं तरी चालेल, त्याच्या आई बाबा तर नाही आले तरी चालतील. हळदी सगळं घेतात. आज पॅकेज निघणार आहे. 10वी बिवे सगळं बंद होणार आहे. आता 10वीचं सुद्धा पॅकेज निघणार बामणाला. कावळाही तूच आण, भातही तूच शिजव, आणि चप्पी तूच कर. तुला नाही कोणी भेटलं ज्याचं प्रवचन ठुले त्याची कर, टाक. लोकांना काय घेणार आहे? मला लोक फक्त कडक कपडे घालून हिंडतात. कौलं गेली, स्लॅप आलाय, सारवायची जागा गेली, फरशी आली, पण माणसं नीतीनं पार भ्रष्ट झाली. काय मध्ये तुमचं? महिला मंडळ थोडासा तुम्हाला अधिकार दिलाय, आणि थोडा पैसा आलाय तुमच्याकडं. थोडा पैसा आलाय महिला मंडळ. या 2-4 वर्षात महिलांनी मामाच्या भाच्याच्या मागे उभा राहणारा मामा सुद्धा बदलावलाय.
एक नवीन अवलादीचा मामा आलाय आता, मानलेला मामा. कुठून अवलाद उठली काय ती, असं मांडवात उचलून आपटला पाहिजे मामा. कुठून आणणार तो मामा? अरे भाऊ किती गरीब असलं तरी तो भाऊ आहे. काय मत आहे तुमचं? भाऊ येतो, त्याचा शर्ट फाटला तर फाटू द्या ना. एक वाक्य सांगा, कोटीचं लग्न करा, कोटीचं, पण भाच्याच्या मागे उभं राहिला फाटक्या पायजाम्यातला मामा शोभतो. आणि ते लग्न शोभून दिसतं. लग्नात मावशी येणं, काका येणं, पाहुणे येणं, ह्या गोष्टी शोभून दिसतात. तुमचं कोटीचं लग्न आहे मामा नाही, काय आग लावतं लग्नाला तुमचं? तुम्ही पैशाच्या घमेंडीत जाऊ नका. बोर आटतोय, बोर 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 300 फूट बोर फुफुटा आणतोय. 300 फूट बोर फुफुटा आणतोय. त्याकडे किती पैसे आहेत? सुनन पोर नोकरी लागलं तर तू म्हणती माझ्या भावाला अक्कलच नाही. महाराज, भाऊन बहीण प्रतिवादीन वादी झालेत. फक्त कडक कपडे घालून लोक पांढरी केस काळी करून येणं नाही तर लोक आतून पार भिकारी झाली. काय मत आहे तुमचं? काय नाही, फक्त धोतर गेलं आणि पायजामा आला, पायजामा गेला आणि जीन आली, जीन गेली आणि बरमुडा आली, आणि हळूहळू लोक मोकळी होत आली. काही नाही झालं. चपातीला पोळी म्हणती, पोळीला काय पोळा म्हणती का काय? बावळ्याचा बाजार मेथीला भाजी म्हणती, वांग्याला भाजीच म्हणती, मग भोपळ्याला काय दोडका म्हणती. पापड तळून खाती, तळेल पापडाला चकना म्हणतात. काय सुधारली लोक. कुत्र्याला बिस्किट आहेत, काहींच्या बापांना भाकरी नाही. काहींचे कुत्रे गाडीत हिंडत त्या कुत्र्या बरोबर. हो, काहींच्या बायका सासरेशी बोलत नाही, टॉमीशी बोलते. ती सासरीशी बोलाय वार गेलं तिच्यावर, टॉमीशी बोलते. तरी तिचा नवरा म्हणतो आमचा टॉमी घरी असल्यावर पप्पे जायचा फुल टाइम पास होतो. काय बोला यांना महाराज, काही नाही महाराज. फक्त बायका चपला घालून चपात्या करतात आणि गडी बुट्ट घालून जेव्हा त्यात नाही तर फार वाटवळं झालं. काय मत आहे तुमचं? तुम्ही हा म्हणा नाही तर नाही म्हणा. आपलं इंद्रिकडचं कीर्तन आहे, आणि आपलं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकायचं नाही. महाराज उलथू द्या मरून दिलं. महाराज कीर्तन संपल्यावर का मरण, गंज बॉय दगड उचकला का बॉय. पण तुमचा मुलगा म्हणून ऐका, तुमच्यातला म्हणून ऐका. सत्य नाही आहे. आज कीर्तनात बसलेल्या 50% महिला अशा निघतील आता कीर्तनात का तुम्हाला स्वतःच्या नातवाला हात लावायचा अधिकार नाही. आत्ता